तर आज आपण यांच्या शेतामध्ये सोयाबीन या पिकावर फवारणी केलेली आहे ड्रोनद्वारे. तर त्यांना ड्रोन फवारणी कशी वाटली आणि त्यांचं याच्याबद्दल फीडबॅक काय ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आधी तुमचं नाव आणि गाव सांगायचं. नमस्कार, मी आर्यन दिलीप उपरे, राहणार आष्टी. मी मागे एकदा सोयाबीनवर मारली होती आणि चण्यावर पण मारली होती. आम्हाला रोज मजूर भेटत नव्हते म्हणून आम्ही ड्रोनचा उपयोग केला. आणि रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? बरा वाटला, चांगला होता चांगला रिझल्ट. वाटला. आणि पहिलं पण चांगला वाटला आणि आता पण चांगला. पहिलं कोणत्या पिकावर केलं होतं तुम्ही? चण्यावर पहिलं केलं होतं आणि त्याच्यानंतर सोयाबीनवर केलं होतं. आता हे तिसरी आहे. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी केलं होतं? मागच्या वर्षी केलं होतं. आता ह्या वर्षी तुमची पहिली फवारणी पहिली फवारणी. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला माहित कुठून झालं की ड्रोन त्याने फवारणी करून देते? आपला मोबाईलद्वारे युट्यूबवर व्हिडिओ बघून. अच्छा, युट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्हाला माहित झालं, त्याच्यानंतर तुम्ही केलं. गावामध्ये मजूर भेटतात का? म्हणजे आपण नॉर्मल नाही भेटत, त्याच्यामुळे मग ड्रोन आपलं लवकर येऊन करून देते. आता तुम्हाला काय वाटते की याच्यामुळे काय काय फायदे होतात? मजुरी वाचताय किंवा मजुरी वाचताय, टाइम वाचताय, पाण्याची बचत होत आहे आपली, त्याच्यामध्ये पेस्टिसाइड औषधीची बचत. तर या सर्व कारणामुळे तुम्ही ड्रोनकडे गेले. तुम्हाला काय वाटते समोरचं ड्रोनचं फ्युचर काय वाटते? वाढणार की ड्रोन फवारणार की कमी? वाढणार, नक्की वाढणार. आणि याच्यामध्ये कसं आहे, आता पेस्टिसाइड पण आपलं कमी लागते याच्यामध्ये आणि मजुराचा खर्च पण कमी लागतंय, आपला वेळ पण कमी लागत आहे. तर आता तुम्ही समोरच्या शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? काय ड्रोनने फवारणी केली पाहिजे की नाही? केली पाहिजे. का बरं केली पाहिजे? फायदा आहे याच्यामुळे. फायदा आहे, पैसा असते, पैसा कमी लागते. रोजगाराला 700 रुपये रोजी झाली आम्हाला. अच्छा, 700 रुपये रोजी झाली. म्हणजे एका दिवसाचे 700 रुपये घेते. हो. आणि किती एकर करते त्याच्यामध्ये? ते करतात 2-2.5 एकर करतात. 2-2.5 एकर करतात. आणि ड्रोनद्वारे जर आपण केलं तर 10-20 एकर होऊन 10-20 एकर आपण म्हणजे कामही लवकर होते आणि जास्त एकर आपलं निघत आहे त्याच्यामध्ये आणि पैशाची पण बचत होते. म्हणजे ह्या सर्व कारण जर आपण पाहिले तर ड्रोनद्वारे फवारणी करणं चांगलं आहे. तुमच्या तरी मते, माझ्या मते सोडून द्या, पण तुमच्या मते आहे का? चांगलं आहे ना. तर तुम्ही काय म्हणता, शेतकऱ्यांना केली पाहिजे ड्रोन फवारणी? तर आता आपण या प्लॉटवर आपण फवारणी केली. तुम्हाला कसं वाटलंय फवारणी? चांगली झाली आहे फवारणी. तुम्हाला मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही केली फवारणी तर रिझल्ट वगैरे कसा वाटला? चांगला होता रिझल्ट. तुम्ही कुठल्या फवारणी केल्या होत्या त्याच्यावर? मी चण्याची केली होती. चण्याची म्हणजे काय मारली? कीटकनाशक मारलं होतं? मारली होती आपल्याची अडीची मारली होती, फुलपातीची मारली होती. आणि सोयाबीनवर कोणती मारली होती मागच्या वर्षी? ओडीसी कचऱ्याची मारली होती. आता आपण इथं मारलेलं आहे कीटकनाशक. आता याचा रिझल्ट आपण 3-4 दिवसांनी किंवा 1 हप्त्याने आपल्याला त्याचा रिझल्ट माहीत पडणार कसा आहे ना, काय झालं तर. आता आणि प्रत्येक आपण शेतकऱ्यांना याच पद्धतीने आपण त्यांचे फीडबॅक घेऊ की ड्रोन फवारणी कशाद्वारे केली जाते, त्यांचा रिझल्ट काय येतो, की रिझल्ट येतो की नाही येत. तर या सर्वच गोष्टी आपल्याला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू.